मागील 2 वर्षांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी वाशिम येथून क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 डिसेंबर 2022 ते 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत एकाच्या मुलास नाशिक रोड पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 8 लाख रुपये घेऊन बनावट ऑर्डर दिल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना फसवणुकीतील आरोपी देवानंद धोंडूजी गायकवाड हा वाशिम येथे असल्याची क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाला माहिती मिळताच पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेत गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली। पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, चंद्रकांत गवळी, मनोज परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, तांत्रिक विश्लेषण विभाग आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।